नमस्कार, मी अमोल जोशी. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आज आपण आलेलो आहोत बार्शी शहरामध्ये. इंग्रजांपासून व्यापाराचं केंद्र म्हणून या शहराची ओळख आहे आणि याच ओळखीमुळे या ठिकाणी त्या काळापासून रेल्वे आली. सध्याच्या काळात जर बार्शीची ओळख आपण म्हटली तर डाळ आणि ज्वारीचं उत्पादन आणि उत्तम दर्जाची ज्वारी उत्पादन करणारं शहर अशी देखील या शहराची ओळख आहे. या शहरातलं राजकारण हे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय असतं आणि त्यामुळेच इथल्या नगरपालिकेच्या निवडणुका या देखील महाराष्ट्रासाठी लक्षवेधी ठरलेल्या निवडणुका आहेत. या ठिकाणी मूलभूत सुविधांची वानवा असल्याची नागरिकांची तक्रार आहे. मग त्यामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, चांगल्या रस्त्यांचा प्रश्न असेल किंवा इतर अनेक मूलभूत सोयी सुविधांचे मुद्दे असतील. या सगळ्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि यासाठी या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलेले आहे. सगळ्यात डाव्या बाजूला आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विक्रम सावळे, स्वागत तुमचं. त्याचबरोबर त्यांच्या शेजारी आहेत शिवसेनेचे माजी आमदार राजा राऊत साहेब, स्वागत तुमचं. त्याचबरोबर त्यांच्या शेजारी उभे आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते राजेंद्र मिरगणे साहेब, आपलंही स्वागत. आणि त्याचबरोबर त्यांच्या शेजारी आहेत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश आरगडे. प्रकाशजी, आपलंही स्वागत. त्याचबरोबर इकडे प्रेक्षकांमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे राजकीय कार्यकर्ते आहेत, पत्रकार आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. महिलांनी सुद्धा या ठिकाणी काही संख्येने हजेरी लावलेली आहे. तरुण वर्ग सुद्धा इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहे. आपण या चर्चेला सुरुवात करूया आपल्या डायसवर उपस्थित असलेल्या 4 मान्यवरांपासून. आणि सगळ्यांना पहिला प्रश्न मी हाच विचारतो आहे की या निवडणुकीमध्ये काय घेऊन तुम्ही बार्शीकरांसमोर जाताय? या 2016च्या निवडणुकांमध्ये रहदाराची जी समस्या आहे त्याच्यासाठी रस्ता रुंदीकरण हा सगळ्यात दृष्टिकोनातून शहरामध्ये सर्व ठिकाणी CCTV कॅमेरेज, महिलांसाठी प्रसाधनगृह, त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बिगर मागास व मुस्लिम बांधवांसाठी घरकुल योजना आणि हागणदारी मुक्त योजनेच्या 256 कोटी रुपयाच्या योजनेस जी मंजुरी मिळालेली आहे त्यामार्फत पाणी पुरवठ्याची पाईपलाईन, भुयारी गटर योजना, वैयक्तिक शौचालय योजना, तालुका क्रीडा संकुलांच्या मार्फत विविध योजना आम्ही या ठिकाणी आणतो आहोत. ठीक आहे, या सगळ्या योजना आणि विकासाचे मुद्दे घेऊन ते नागरिकांसमोर जात आहेत. तुम्ही काय घेऊन जाताय? संपूर्ण बार्शीकर जनतेला माहीत आहे की आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं विकास कामं केलेली होती, परंतु गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये दुर्दैवानं आमच्या थोड्या उमेदवाऱ्या चुकल्यामुळं नाही त्या माणसांच्या हातामध्ये सत्ता जाऊन या शहराची वाट लागलेली आहे. परंतु त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचा कारभार या ठिकाणी जनतेला पण माहिती आहे आणि भविष्यकाळामध्ये एक सुंदर कारभार आम्ही त्या ठिकाणी जनतेसमोर मांडू. ठीक आहे, पुढच्या उमेदवाराकडे आपण जाऊया. भाजप काय घेऊन जनतेसमोर जात आहे? मी सर्व नागरिकांना बार्शी नगरपालिकेवर भाजपची सत्ता आल्याच्या नंतर बार्शीस महाराष्ट्रातील पहिली स्मार्ट सिटी बनवण्याची माझी योजना आहे. त्या दृष्टीनं संपूर्ण मास्टर प्लॅन माझा तयार आहे. आता जे काही बार्शी शहराच्या प्रमुख भागामध्ये नियोजन शून्य कॉन्क्रीटचे रस्ते झालेत तर त्याऐवजी नियोजनबद्ध रस्ते करणे. कारण आजची अशी परिस्थिती आहे की लोकांचे दरवाजे खाली आहेत आणि रस्ते वरती आहेत. म्हणजे रस्त्याचं पाणी, ड्रेनेजचं पाणी लोकांच्या घरात ह्या पावसाळ्यात गेलेलं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. ते फक्त कंत्राटातून पैसे कमवणं एवढ्या एका उद्देशानं केल्या गेल्यामुळे नियोजन शून्य कारभारामुळे ते घडलेलं आहे. विकासाचे मुद्दे आणि जे निष्क्रिय कारभार चाललेला आहे किंवा ज्या गोष्टीमुळं WTP वॉटर ट्रीटमेंट प्लांट बंद असणे किंवा सुस्थितीत नसणे त्याच्यामुळे नागरिकाला जे अस्वच्छ पाणी पुरवठा होतोय तर ह्या सगळ्या समस्या सोडवून नागरिकाला स्वच्छ पाणी देणं हा एक आमचा अजेंडा आहे. बिलकुल, विकासाचे मुद्दे तिन्ही पक्षांनी मांडलेले आहेत. आपण विचारूया काँग्रेसला, काँग्रेस काय घेऊन चाललंय? डाळीचं कोठार असणारी ही बार्शी ही मटक्याचं मोठं आगार बनली आणि मटक्यासाठी रत्नागिरीपासून ते इतर लोक येतात आणि महिनाभर थांबतात. आमचा अजेंडा असा आहे की बार्शी शहरामध्ये रिच लोकांना राहण्याची तर नंतरची स्टेज आहे, फेज 1 फेज 2 हा भाग दुसरा, पण आता माणसाला राहण्यायोग्य बार्शी करणं हे सगळ्यात मोठं आमचं ध्येय असणार आहे. त्यामध्ये धूळमुक्त बार्शी, स्वच्छ पाण्याचा पुरवठा, शिक्षणाच्या चांगल्या सोयी, आरोग्याच्या चांगल्या सोयी आणि इतर पायाभूत सुविधा आणि टपरी विस्थापित लोक आणि जे अतिक्रमणामध्ये जे विस्थापित लोक झाले त्यांचं पुनर्वसन करणं हे प्राथमिक टप्प्यातलं पहिलं काम आहे, जेणेकरून माणूस इथं राहू शकेल. माणूस राहिल्यानंतर पाणी पिईल, पण आधी माणूस राहण्यायोग्य बार्शी करणं हे पहिलं आमचं ध्येय आहे. बिलकुल, माणूस राहण्यायोग्य बार्शी करणं हे प्रमुख ध्येय आमचं असेल असं म्हटलंय. चौघांनीही आपापली भूमिका मांडलेली आहे. यानंतर आपण आता जनतेमध्ये जाऊया आणि जे मूलभूत प्रश्न आहेत, रस्ते, पाणी, आरोग्य, याबाबत नागरिकांना नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कुणाला बोलायचं? या ठिकाणी एका महिलेकडून पहिली प्रतिक्रिया येते. ॲडव्होकेट राजश्री डमरे तलवाड. मला खरं तर राष्ट्रवादीची सत्ता
गेली 10 वर्षापासून बार्शीमध्ये आहे. मला सावळे सरांना विचारायचं आहे की एखादी जर ग्रामीण भागातील महिला आमच्या शहरामध्ये आली तर तिला बार्शी शहरामध्ये सुलभ शौचालयासाठी स्टँडशिवाय कुठेही जागा नाही. तिने घरून फ्रेश होऊन यायचं आणि गेल्यानंतरच फ्रेश व्हायचं. अनेक वेळा त्याचा पाठलाग केला, तनिष्कमार्फत पाठलाग केला, पण महिलांसाठी कुठेही सुलभ शौचालय नाहीये. जो कोणी इच्छुक आहे नगराध्यक्षपदासाठी किंवा नगरसेवक म्हणून येण्यासाठी इच्छुक आहे त्या लोकांना आमची अशी म्हणजे बार्शी शहरातील महिलांच्या वतीनं माझी एक विनंती आहे की प्रथम तुम्ही महिलांसाठी आरोग्य सुलभ शौचालय, महिलांसाठी बगीचा आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठी व्यवस्था करावी. बार्शीमध्ये जवळपास बऱ्याच महिला आहेत, सर्व्हिसवाल्या महिला आहेत, काम करणाऱ्या महिला आहेत. त्यांना जर आपण शनिवार रविवारी कुठे फिरायला जायचं म्हटलं तर एकही बगीचा नाही, कुठे बसण्यासारखं नाही. स्वच्छतागृहांचा आणि बगीचांचा आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न तुम्ही मांडलाय. बार्शीमध्ये मोकाट जनावरांचा इतका मोठा प्रश्न आहे की 15-20 गायी रस्त्याच्या मध्यभागी असतात आणि सगळं ट्रॅफिक जाम करून टाकतात. या ठिकाणी अजून काही सर्वसामान्य नागरिक हात वर करतायत, त्यांच्याकडे आपण जाऊया. मला एक सर्वसामान्य युवक म्हणून असंच वाटतं की आमच्या बार्शीतली एक मुलगी रिओ ऑलिम्पिक पर्यंत गेली, पण ह्याच बार्शीमध्ये मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगणं नाही आहेत आणि लहान आणि वयस्कर वृद्धांना जॉगिंग करण्यासाठी त्या ठिकाणी पार्क नाही आहेत, अद्ययावत सुविधा नाही आहेत. आम्ही परांडा रोड, कुर्डवाडी रोड अशा हायवेचा जॉगिंगसाठी त्या ठिकाणी वापर करतो आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात अपघात होतात. मग फक्त सत्ताधाऱ्यांना एकच विचारायचं की युवकांसाठी आपण क्रीडांगणं कधी उभारणार आहात. बिलकुल, क्रीडांगणांचा प्रश्न आहे, महिलांच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न आहे, वाहतुकीचा प्रश्न आहे, मोकाट जनावरांचा प्रश्न असे 4 महत्त्वाचे मुद्दे या भागामध्ये उपस्थित झालेले आहेत. या सगळ्यांची उत्तरं आपण सत्ताधाऱ्यांकडून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र त्यापूर्वी आपण एक ब्रेक घेऊया. पाहत रहा रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या कार्यक्रमात आज आपण आलेलो आहोत बार्शी शहरामध्ये. मागच्या भागात काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित झालेले आहेत, इथल्या सत्ताधाऱ्यांकडून आपण त्याची उत्तरं घेऊया. अगदी थोडक्यात 2-2 वाक्यात उत्तरं द्या. सगळ्यात पहिला मुद्दा उपस्थित झालेला आहे महिलांच्या स्वच्छतागृहाचा. निश्चितपणे जो डबरे त्यांनी विषय उपस्थित केलेला आहे, खरोखरच महिला प्रसाधनगृहाची समस्या या बार्शी शहरामध्ये आहे. म्हणूनच सर्वप्रथम आम्ही या जाहीरनामा जो प्रसिद्ध करत आहोत त्याच्यामध्ये महिला प्रसाधनगृहासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये पहिली अंमलबजावणी करत आहोत. म्हणजे गेल्या 5 वर्षात तुम्ही स्वच्छतागृह पुरवण्यात अपयशी ठरलात हे तुम्ही मान्य करता. स्वच्छता त्यांची महिला प्रसाधनगृहाचा एक मिनिट बोलू द्या. महिला प्रसाधनगृहाचा विषय आहे, पण ताई आपल्याकडं एसटी स्टँड असेल, पोलीस स्टेशनच्या पाठीमागचं नवीन झालेलं असेल, आता राणी लक्ष्मीबाई पैसे नवीन शौचालय तयार होत आहेत. जवळपास तब्बल 1000 शौचालय या बार्शीमध्ये आता बांधून तयार आहेत. याविषयी आपण बोललो पाहिजेत. या शौचालयामध्ये किंवा या प्रसाधनगृहामध्ये फक्त काही पुरुष जात नाहीत, महिलांची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे, ही तितकी महत्त्वाची आहे. दुसरा, माझ्या युवा मित्रांनी तो प्रश्न विचारला की क्रीडा क्षेत्रासाठी, तर क्रीडा क्षेत्रासाठी आपण भरीव तरतूद या ठिकाणी करतोय. त्यांचं म्हणणं बरोबर आहे की क्रीडा क्षेत्रासाठी आम्हाला खेळण्यासाठी किंवा जॉगिंग ट्रॅकसाठी आमच्याकडे मैदानं नाही आहेत, परंतु ह्या गोष्टी सगळ्या प्रस्तावित जाहीरनाम्यामध्ये घेतलेल्या आहेत. गेल्या काळामध्ये त्या गोष्टी आम्ही करू शकलो नाही, याबद्दल मलाही त्याची व्यक्तिगत खंत आहे. मोकाट जनावरांचा एक मुद्दा होता, हा तो महत्वाचा विषय आहे. तो ताईनं जो विसरला, आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे आबाजी पवार म्हणून सगळ्या बार्शीला माहीत असेल, ज्या वेळेस शांतता कमिटीची बैठक होते, मोकाट जनावरांचा प्रश्न त्यांनी सातत्याने लावून धरला. ही जबाबदारी निश्चितपणे कुणाकडे असावी? जो कोंडवाडा या ठिकाणी दिलेला आहे त्यांच्याकडून त्याची अंमलबजावणी होत नाहीत. वेळोवेळी सोपल साहेबांनी त्याचा पाठपुरावा केलेला आहे. आमच्या राष्ट्रवादी पक्षाने तो प्रश्न सातत्याने वर्षानुवर्ष लावून धरलेला आहे. या संदर्भामध्ये तो पोलीस स्टेशनने विषय घ्यायचा का कोंडवाडाच्या अधिकाऱ्याने तो विषय घ्यायचा, यामध्ये एकमत होत नाहीये. बिलकुल. आणि मगाची जो उमेदवारांनी मुद्दा उपस्थित केलेला होता तो होता या ठिकाणी मटक्याचा अड्डा वाढायला लागला. हो, सरकार बघा ना कुणाचं आहे, हे भाजपचं सरकार आहे, केंद्रात ते आहेत, राज्यात ते आहेत, आम्ही काय करायचं याच्यामध्ये? हे तुमचं काम आहे, हे तुम्ही बघितलं पाहिजे. तुम्ही सगळ्या घोषणा करायच्या. 15 लाख रुपये तुम्ही आमच्या डिपॉझिट बँकेमध्ये तुम्ही सांगताय, 15 पैसे अजून आलेले नाही या त्या ठिकाणी. नाही, पण मला सांगा, बार्शीमध्ये मटक्याचे अड्डे वाढतायत, त्याला राज्य सरकार जबाबदार आहे असा तुमचा आरोप आहे? हो, राज्य सरकारचा जर त्या ठिकाणी गृह खात्याचा, विशेषतः मुख्यमंत्र्यांचा या सगळ्या प्रशासनावर जर अंकुश नसेल तर निश्चितपणे ही वाढ होणारच आहे. ठीक आहे, याचा आपण काय आर्ग्युमेंट आहे बघूया भाजपकडून. मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं आणि आज 90% बार्शीतले 2 नंबरचे धंदे, मग ते दारूचे असतील किंवा मटक्याचे असतील, आज मटका बार्शीतून हद्दपार झालाय. मटक्याचे जे मूळ ठिकाणं आहेत ते आता कुठं मोबाईलवरती वगैरे चालू असेल, पण त्यांचा जो मूळ दावा आहे की हे सगळ्याची जबाबदारी पालिकेची नाही तर ही राज्य सरकारची आहे, हा दावा तुम्हाला मान्य आहे का?
राज्य सरकार त्याचबरोबर स्थानिक आमदार यांचीही जबाबदारी आहे बाबतीत. हे 2 नंबरचे जे धंदे आहेत ते 90% राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचेच आहेत, हे सर्व जनतेला माहिती आहे. ठीक आहे, 90% या ठिकाणचे अवैध व्यवसाय बंद झालेले असं ते म्हणतायत. या ठिकाणी या व्यतिरिक्त अजून काही मुद्दे असतील मूलभूत सुविधांबाबत तर तुम्ही उपस्थित करू शकता. बोला. माननीय राजाभाऊ राऊत ज्यावेळेस आमदार होते 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस राजाभाऊ राऊत यांनी MIDC मंजूर केली, त्याच्यानंतर त्या MIDCचं साधं एक पान सुद्धा हल्लं नाही का, कुणाला त्याचे गाळे सुद्धा वाटप झालेले नाही. रस्ते जवळजवळ वर्षाला 5 ते 7 हजार गाड्या बाहेर निघतात, पण रस्ते आहेत तेवढेच आहेत. त्याच्यात ट्रॉफिकचा प्रश्न एवढा जाम झालेला आहे की म्हणजे कुठलीच दूरदृष्टी दाखवण्यात आलेली नाही असं तुमचं म्हणणं आहे. अजून काही नागरिकांना या ठिकाणी बोलायचं असेल तर मी त्यांच्याकडे पण येणार आहे. कचऱ्यापासून खत निर्मिती केली जाते, हा प्रकल्प राबवला जातो, पण त्यातून खत निर्मिती किती झाली? तिथं कंपनीची जी मशिनरी बसवली आहे ती उल्हासनगरी बसलेली आहे, त्याच्यामध्ये 1 रुपयाचाही खत निर्मिती झालेली नाही. तिथं फक्त बार्शीमध्ये ज्या योजना आणल्या विकास योजना त्या फक्त भ्रष्ट म्हणजे मार्गाने पैसे खाण्यासाठी फक्त योजना राबवल्या गेल्या. राष्ट्रवादीनं फक्त स्थिर नगराध्यक्ष देऊ शकले नाहीत 5 वर्षात. त्याच्यामुळं त्यांना त्यांच्या काम करण्याची जी पद्धत आहे ती त्यांच्या नगराध्यक्ष स्थिर देऊ शकत नाहीत, ह्याच्यावरून लक्षात येते. त्यामुळं नागरिक तर संभ्रमात आहेत, पण स्वतः राष्ट्रवादी ह्या गोष्टी संभ्रमात आहे. त्यामुळे त्यांनी काम केलं का नाही त्यांच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. नगराध्यक्ष स्थिर असता तर विकास झाला असता असं तुम्हाला वाटतं? निश्चितपणाने होऊ शकतो, कारण नेतृत्व त्यांना स्थिर नगराध्यक्ष देऊ शकले नाहीत. त्याचं कारण आहे की त्यामुळे तर विकास होऊ शकला नाही. नगराध्यक्ष स्थिर नसल्यामुळे विकास झाला नाही असं इथल्या तरुणांचं म्हणणं आहे. माझं नाव संदीप मिरगणे. प्रथमतः राष्ट्रवादीचे प्रवक्ते फक्त इलेक्शन आले की स्टेजवर बोलायला असतात, म्हणून माझ्या प्रश्नाचं उत्तर जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्या कतलेंनी द्यावं असं मला वाटतं. या ठिकाणी ह्यांनी आम्हाला 10 वर्ष झालं स्वप्न दाखवलंय की सुभाषनगरच्या तलावात बोटिंग चालू होईल. बोटिंग चालू होऊ ना होऊ तो प्रश्न निराळा आहे, परंतु कमीत कमी तिथं जी उघड्यावर शौचालयाला बसणारी माणसं आहेत त्यांची तरी कमीत कमी 10 वर्ष त्यांनी व्यवस्था करायला पाहिजे होती. आज नशीब या बार्शीचं की श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ ही जगदाळे मामांनी संस्था स्थापन केली, म्हणून आमच्यासारखी मुलं इथं शिकू लागली. परंतु एकही नगरपालिकेनं विद्यार्थ्यांसाठी कुठंच झालेला दिसत नाही. घरात पावडर लावायची गरज नाही, रस्त्याने फिरला तर फुफुटा आपल्या चेहऱ्यावर येईल आणि पावडर लागलेली दिसेल. आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर कतलेंनी द्यावं की तुम्ही इथून पुढे तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी उभारलात, परंतु तुम्ही नेमका विकास कोणत्या पद्धतीने करणार आहेत हे अगोदर जनतेला सांगून द्या. राष्ट्रवादी काँग्रेसने बरेच विकास कामं बार्शीत केलेले आहेत. राहिलेले जे विकास काम आहेत ते पुढे पूर्ण टप्प्यात मी पूर्ण करून घेईल. ह्या 5 वर्षात एवढीच ग्वाही देतो. ठीक आहे, या 5 वर्षामध्ये ते ग्वाही देतो. ठीक आहे, या ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. वेगवेगळ्या प्रश्नांना हात घालण्याचा आपण प्रयत्न करूया. अजून काही नागरिकांना या ठिकाणी प्रश्न विचारायचे. मी संगमेश्वर भटोळे. या निवडणुकीच्या निमित्तानं मी दोघांनाही प्रश्न विचारणार आहे, कारण भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे. जेवढं सत्तेत असणाऱ्या पक्षाला किंमत आहे किंवा जेवढी त्याची जबाबदारी आहे तेवढीच विरोधक म्हणून काम करणाऱ्या विरोधकाची जबाबदारी आहे. या सर्व गोष्टीपेक्षा शौचालय असेल, गटार असेल, घनकचरा असेल, या सगळ्या नियोजनामागं या नगर परिषदेला भ्रष्टाचाराचा फार मोठा अजगराचा विळखा बसलेला. मी सत्तेतल्या लोकांना विचारू इच्छितोय, वस्तुतः आम्हाला असं वाटलं होतं की आमचे प्रतिनिधी, पक्षाचे प्रमुख, माजी मंत्री, आजी आमदार हे येतील, परंतु एवढा मोठा भ्रष्टाचाराचा डोंगर समोर उभा आहे आणि बार्शीतली जनता बऱ्याच वर्षानंतर पेटून उठली आहे. आपल्याला त्या ठिकाणी निरुत्तर व्हावं लागेल एवढ्या करता ते आलेले नाही. आणि म्हणून मी प्रवक्त्याला प्रश्न विचारू इच्छितोय की बार्शीची भुयारी गटार योजना 99 कोटीची होती, तिला 29% अभावनं मंजुरी आपण दिली आणि ती मंजुरी सुद्धा एकमतानं दिली. त्यावेळेला विरोधी पक्ष नगर परिषदेत झोपा काढत होता काय? बिलकुल. आपण दोघांनाही हा प्रश्न विचारतो. एक मतानं हा ठराव मंजूर होतो त्या अर्थी इथं नक्की 60-40चं राजकारण अर्थकारणात आहे. आणि आजचं चित्र असं आहे की ते राजकारणात सुद्धा 60-40चं राजकारण दिसतं. बिलकुल. तुमचा कुठल्या चारही पक्षांवर हा आरोप आहे? नाही, आज सत्तेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. ठीक आहे, दोघांनाही आपण हा प्रश्न विचारूया आणि त्यांच्याकडून या प्रश्नांची उत्तरं घेण्याचा प्रयत्न करूया. जास्तीत जास्त प्रश्नांना वाचा फोडण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, मात्र हा जो महत्वाचा मुद्दा उपस्थित झालाय यासाठी आपल्याला सत्ताधाऱ्यांकडे जावं लागेल. आधी आपण राष्ट्रवादीची भूमिका जाणू. त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला त्याच्याशी एक गोष्टीची मी सहमत आहे की जितकी सत्तेतल्या सरकाराची जबाबदारी असते तशी ती विरोधकांचीही जबाबदारी असायला हवी.
जर विरोधकांनी त्याच्या 5 वर्षामध्ये एक आंदोलन नाही, कुठल्याही संघर्षाची भूमिका रस्त्यावरून घेतलेली नाही, त्यामुळं नागरिकांमध्ये निश्चितपणे संभ्रम आणि संशयाचं वातावरण तयार झालेलं आहे. भ्रष्टाचाराचा जो मुद्दा मांडलेला आहे आणि 60-40चा फॉर्म्युला आहे का असा प्रश्न केलेला आहे. आता त्यात 60 आणि 40 कोण आहे हे बार्शीकरांना माझ्यापेक्षा जास्त व्यवस्थित कळू शकेल. याचं तुम्ही उत्तर द्या. नाही, जर नागरिकांना 60 आणि 40 काही माहीत असेल तर तो त्यांनी करून घेतलेला समज असेल, तो समज आहे काय गैरसमज आहे याच्याविषयी मी काही भाष्य करू शकत नाही. ठीक आहे, पण असं काही पालिकेमध्ये भ्रष्टाचार झालेलाच नाही असा आपण दावा करतो. नाही, तसं असेल, पालिकेमध्ये जर भ्रष्टाचार झाला असेल तर इतके सगळे विरोधक त्या ठिकाणी आहेत. त्यांनी एक मिनिट ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्या माणसाला तुम्ही आतापर्यंत जेरबंद का नाही केलं? हे भाजप सरकार असं सांगत होतं की आम्ही या ठिकाणी आलेल्या सगळ्या राष्ट्रवादीचे जेवढे नेते आहेत तेवढे जेलमध्ये घालू. मग मला सांगा, सगळ्या नेत्यांना जेलमध्ये भाषा करण्याचा भाजपला अशी वेळ आली की त्यांनाच एकनाथ खडसेंना घरी पाठवावं लागलं. ठीक आहे, पण भ्रष्टाचार झालाय की नाही एवढं तरी सांगा. भाजपला जेलमध्ये घालायला हवं होतं याचा अर्थ एक प्रकारे भ्रष्टाचार झाला हे तुम्ही मान्य करताय का? नाही, त्याच्यामध्ये काही ठिकाणात अनागोंदीचा कारभार आहे, परंतु हे जे काही लोक दावा करतायत की 100% राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणि राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्ट पक्ष ही यांची भूमिका अत्यंत टोकाची. बिलकुल, तुम्ही सत्तेमध्ये आहात म्हणून तुम्हाला एवढे सगळे प्रश्न येत आहेत आणि त्यामुळे तुमच्यावर तो भडीमार होणं साहजिक आहे, तुम्ही समजू शकता. आता जो आमचे मित्र होते त्यांनी सांगितले की गटरीच्या 90 कोटीच्या कामाला बहुमताने ठराव झाला, तो चुकीचा आहे. आमच्या तक्रारीवरूनच 90 कोटीचा तो ठेका जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केलेला होता आणि हे 306, 307, 308 खालची जे अपील आहेत जे फार मोठी यादी आहे की असं कुठलंही बेकायदेशीर काम नगरपालिकेत चाललंय आणि आमचे नगरसेवक त्या ठिकाणी आक्रमक झाले नाहीत आणि शांत बसलेत असा एकही विषय नाही. आणि अशा पद्धतीनं संपूर्ण शहरभर पूर्ण भ्रष्टाचारानं पोखरलेली ही नगरपालिका आहे आणि ह्याला 100% आम्ही अंकुश त्या ठिकाणी लावण्याचं काम केलेलं आहे. आता आमच्या मित्रांना माहिती नसावी त्यामुळे बिलकुल या ठिकाणी याच मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसला सुद्धा आपली भूमिका मांडायची आहे. एका ब्रेकसाठी आपण थांबतो आहोत. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण भाजपकडून या प्रश्नाला सुरुवात करूया. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर भेटूया. पाहत रहा रणसंग्राम. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहोत. बार्शी शहरामध्ये भ्रष्टाचाराचा एक ज्वलंत मुद्दा या पालिकेमध्ये चर्चेला आलेला आहे आणि तो कळीचा ठरण्याची शक्यता आहे. भाजप आणि काँग्रेसला सुद्धा यावर मतं मांडायची आहेत. काय म्हणायचं सर आपल्याला थोडं? आता भुयारी गटर योजनेचा जो विषय निघाला तर त्या बाबतीत आमच्या मित्रांनी तिकडून एक प्रश्न विचारला होता की 29% अभाव टेंडरचं. तर त्या बाबतीत मी जबाबदारीनं सांगतोय की आमच्या मित्रांनी जे सांगितलं की नगरपालिकेमध्ये त्यांनी जे विचारलं होतं की एक मताने तो ठराव मंजूर झाला, तर तसा जर झाला नसेल तर त्यांनी सांगावं की हा एक मतानं मंजूर झालेला नाहीये. किती मतांनी त्याला विरोध झाला आणि किती मताच्या विरोधाने तो प्रस्ताव मंजूर झाला हे सांगावं. तो प्रस्ताव बहुमताने मंजूर झालेला नसून एक मताने मंजूर झाला आहे आणि त्याच्या बाबतीत निविदा रद्द करायची कारवाई राजेंद्र मिरगणेमुळे झालेली आहे. मी डॉक्टर रणजित पाटील नगरविकास राज्यमंत्री यांच्याकडे केलेल्या तक्रारीवरून ते निविदा राज्य सरकारने रद्द केलेले 99 कोटीचं टेंडर, त्यामुळं ते एक आपल्या पुढं आणू इच्छितोय. दुसरं, राष्ट्रवादीचे प्रवक्ते त्यांनी एक मुद्दा सांगितला की केंद्र आणि राज्य सरकार भाजपचं आहे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना जेलमध्ये घालायची भाषा केली गेली, परंतु त्यात काहीच बाहेर आलं नाही. तर हे एका रात्रीत बाहेर येत नसतं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आमच्याकडे 60-40 हे टॅगलाईन आहे बार्शीमध्ये. जसं बार्शी नगर परिषद खाली जर टॅगलाईन असेल ना, सर्वे सुखिना संतू, तसं आमच्याकडे 60-40 अशी टॅगलाईन आहे. अशी टॅगलाईन आहे. त्या टॅगलाईनचा खुलासा असा आहे, 60% हे मेवा खाणारे आणि त्यांच्याकडे बघत मावा खाणारे राहिलेले 40%. 60% मेवा खातात, 40% मावा खातात. सभागृहात दोघंही गिळून गप्प बसतात. राहिला विषय विकासाचा, आर्यन कारखाना, कुमुदा आर्यन नावाचे कारखाना राष्ट्रवादीचे नेते दिलीप सोपलांचा माजी मंत्री आहेत, ते 24 कोटी रुपये त्यांनी अक्षरशः 3 वर्ष झाली थकबाकी बुडवलेली आहे. 3 वर्षाची सततची नापिकी आहे. 21 कोटी रुपये शेतकऱ्यांचे आणि 3 कोटी रुपये ऊस उत्पादक वाहतूकदारांचे, असे 24 कोटी रुपये त्यांनी बुडवले. माझा थेट प्रश्न अजित पवारांना, शरद पवारांना आहे. हे सगळं तुम्हाला माहीत असताना तुम्ही शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेता, मुकसंमती देता की आम्ही शेतकऱ्याची कैवारी आहोत, आणि शरद पवारांनी एवढं सगळं असताना सुद्धा त्याच राष्ट्रवादीच्या दिलीप सोपलांना पुन्हा उमेदवारी दिली विधानसभेला आणि आजही त्यांच्या हातातच ही सगळी सूत्र दिली जातात राष्ट्रवादीची. 60-40 ही टॅगलाईन, इट इज अ डिटरमाइंड. पण
याच्यामध्ये आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज आहे, नव्या नेतृत्वाला संधी देण्याची गरज आहे. आणि जे पारंपरिक विरोधक आहेत, एकमेकाला प्रबळ विरोध करणारे, त्यांनी आर्यन कारखान्याच्या बाबतीत एकही आंदोलन केलेलं नाही. ही भूमिका मात्र संशयास्पद आहे. बिलकुल. या ठिकाणी जे पक्षीय राजकारण दिसतं आहे आणि त्याचबरोबर गटातटाचं राजकारण ही सुद्धा एक बार्शीची ओळख सध्या महाराष्ट्रात बनते आहे. या ठिकाणी काही पत्रकार मंडळींना आपण विचारूया की या बाबतीत बार्शीचं काय चित्र आहे. उभे राहून बोला. मी प्राचार्य दीपक गुंडू बोलतोय. मी प्राथमिक शिक्षणाविषयी बोलतोय. सध्या बार्शीमध्ये जे प्राथमिक शिक्षण चालते जी गुणवत्ता खूपच ढासळलेली आहे. एकेकाळी डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या या भूमीमध्ये गुणवत्तापूर्ण विद्यार्थीची एक फौज होती, पण आता परिस्थिती खूपच वाईट झालेली आहे. तर माझा प्रश्न ह्या सर्व नवीन नगराध्यक्ष साहेबांना आहे की प्राथमिक शिक्षणाविषयी, विशेषतः नगरपालिका शाळा असतील किंवा बार्शी शहरातल्या इतर प्राथमिक शाळा असतील, त्याच्याविषयी आपली काय योजना आहे? कारण का गुणवत्ता वाढली तरच पुढे भविष्य काळात आम्ही हे बार्शीतले जे भावी नागरिक आहेत ते पुढे तोंड देऊ शकणार, त्यासाठी काय करणार आहे? ठीक आहे, वेळ मिळाला तर आपण त्यांच्याकडून उत्तर घ्यायचा प्रयत्न करू. तुम्ही बोला. मी संतोष सूर्यवंशी, बार्शी नगरपालिकेच्या वतीनं घरपट्टीला 24% व्याज आकारणी केली जाते. थोडासा उशीर झाला. घरपट्टीची बिलं एप्रिलमध्ये न दिली जाता जुलैमध्ये दिली जातात. डिसेंबरचा कालावधी असतो आणि डिसेंबर संपला की यांचं 2% व्याज सुरू होतं. म्हणजे साधारणतः एखादा नागरिक जर वर्षभर घरपट्टी भरली नाही तर त्याला 24% व्याज पडतं. हे सरकार भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं आहे, ते रद्द करणार आहे का? एक. आणि माझा दुसरा एक प्रश्न आहे सत्ताधारी आणि विरोधकांना की बार्शी हे मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे, आपण अभिमानानं सांगतो, पण बार्शीत प्रवेश केला की कर्मेर मामासाहेब जगदाळे संकुल ते सुलाकी हायस्कूल रोड या इथपर्यंतचा भाग अतिशय ग्रामीण भागातले सुद्धा रस्ते चांगले आहेत, यापेक्षा खराब झाले आहे. त्यावर आपली उपाययोजना काय? कायम म्हणतात की हा रोड नगरपालिकेचा आहे, सत्ताधारी म्हणतात हा 82चा आहे. तर ह्या दोघांच्या वादात हा रस्ता कायम जर वर्षी नादुरुस्त असतो, रखडलेला असतो, तर ह्या विषयावर दोघांनी उत्तर द्यावे. मी शकील शेख आहे, इंजिनियर आहे आणि बार्शीमध्ये 10 वर्षामध्ये 10 नगराध्यक्ष झाले आणि CO सुद्धा 10 झाले सर. म्हणजे बार्शीमध्ये आणि बार्शी नगरपालिका टोटल रिमोट कंट्रोल चालवली जात होती. त्यामुळं बार्शीचे विकास कामं एकदम वेगळ्या पद्धतीने झाले. आणि यापुढं मला हे म्हणायचं, घरपट्टी भरमसाठ वाढलेली आहे. गुंटेवारीचे 3000 रुपये रेट होता गुंटेवारीला, जो जमिनीचं गुंटेवारी करून घ्यायचे त्या लोकांना, तर आता 23,000 रेट झालेला आहे. आणि तिसरी गोष्ट आहे, बार्शीमध्ये पूर्ण वाहनाचं पार्किंग नाही, कुठं काय नाही, आणि भ्रष्टाचार भरपूर आहे. हे सगळं आशिफभाई तांबळे यांना विचारायचं आहे, या सगळ्या गोष्टीवर तुम्ही याच्यावर उत्तर देणार? तर मला आशिफ तांबळे मुद्दा उपस्थित केला. स्थानिक आमदार जे इतर जे स्थानिक आमदार आहेत, मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. त्यांनी ज्या सांगलीच्या सभेमध्ये एक उत्तर दिलं होतं की बार्शीकरांना मी मूर्ख बनवत आहे. तर बार्शीकर आता असं इतके हुशार झालेले आहेत की ते मूर्ख नाही बनणार, ते त्यांना सोपल साहेबांना दाखवून देतील की त्यांचे शहाणपणा आलेला आहे आणि यामध्ये सत्ता कशी परिवर्तन होईल. बिलकुल. यावेळीच्या निकालामध्ये हे स्पष्टपणे दिसून येईल असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. या बाजूला काही नागरिक आहेत. माझं नाव शीतल कुमार चौबे. मला सावळे सरांना विचारायचं आहे, 4 वर्ष 11 महिने घंटागाडी फिरकत नाही आणि शेवटच्या इलेक्शन लागलं की त्या महिन्यात घंटागाडी, स्वच्छता, गटारी वगैरे चालवतात. त्यांनी उत्तर द्यावं माझं प्रश्न. अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवरून या ठिकाणी वादावादी होताना दिसते आहे. अनेक इश्यूज आहेत इलेक्शनचे. याविषयीच्या अनेक मुद्द्यांना हात आपण घालत राहणार आहोत. पुन्हा एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर भेटूया. पाहत रहा रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमात आज आपण आलेलो आहोत. बार्शीमध्ये अनेक वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी उपस्थित करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. ज्या सगळ्यांची उत्तरं मिळतीलच असं नाही, पण सगळे मुद्दे सध्या जनतेसमोर येत आहेत. अजून काही नवीन मुद्दा आपल्याला मांडायचा. आज मी बहुजन समाज पार्टी बार्शी विधानसभा अध्यक्ष, मी सोलापूर रोड प्रभाग क्रमांक 8 मधून मी उमेदवार म्हणून उभा राहिलो आहे. तसं पाहिलं गेलं तर आज 10 वर्षाच्या शासन काळामध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे. बार्शी शहरामध्ये कुठल्या प्रकारचा विकास नाही, रस्त्याचा विकास नाही. आज 422ला आमचे प्रभाग क्रमांक 13 मध्ये उमेदवारांचा आम्ही प्रचार करताना झोपडपट्टीचा एरिया आहे. पूर्णपणे तिथं रस्त्याची व्यवस्था नाही, सांडपाणी रस्त्यावर गेलं जाते, नाळ्याची व्यवस्था नाही, गटारी व्यवस्था नाहीत. आणि सगळ्यात जास्त बार्शी शहरामध्ये जिथं जिथं दलित वस्त्या आहेत, दलित वस्त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. या ठिकाणी अनेक महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात त्यांनी उपस्थित केलेले आहेत. असेच मुद्दे सगळ्यांनी उपस्थित करावे अगदी थोडक्यात अशी आम्ही विनंती करतो. पुढील कारभार हा पारदर्शी होणार आहे. 5 वर्षासाठी नगराध्यक्षपद हे शिवसेनेकडेच राहणार आहे ह्याची मला खात्री आहे. कोणत्याही मॅनेजरची नियुक्ती नगराध्यक्ष पदाच्या शेजारी होणार नाही. तसंच विकास कामाच्या दृष्टीने जर सांगायला गेलं
तर बार्शी शहर हा खड्डेमुक्त शहर राहणार आहे. आणि आम्ही एवढी ग्वाही देऊ इच्छितो की स्वच्छ आणि सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल. तुम्हाला काय म्हणायचं? नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार होणार नाही आणि पूर्ण पारदर्शी कारभार होणार आहे आणि मी कुणाच्या ताटाखालचं मांजर होणार नाही. माझ्या शेजारी कुणाची कुडची नसणार आहे. कायदेशीररित्या सगळं कामकाज केलं जाणार आहे. ठीक आहे, बिलकुल. मॅनेजर नसेल अजून या ठिकाणी अध्यक्षपदाचे कोणी उमेदवार बोलायचे बाकी आहे ज्यांचं प्रतिनिधित्व, यांनी आपला मुद्दा मांडलेला आहे. मगाशी तुम्हाला मगाशी एक प्रश्नही आला होता. मी प्रशांतराव साहेब कतले राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभा आहे. निश्चितच मी राष्ट्रवादी काँग्रेसचा यंदाही हायट्रिक मारणार एवढी ग्वाही देतो. आणि स्वच्छ कारभार पहिलाही चाललेला होता आणि पुढेही चालणार एवढी हमी मी देतो. ठीक आहे, पहिलाही चालला होता आणि नंतरही आहे अशी ते ग्वाही देत आहेत. या ठिकाणी काही हात वर येत आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. सर, मला एक सांगायचं आहे की बार्शी तालुक्याचा विकास झाला नाही हे बार्शी तालुक्याचं दुर्दैव नाही. बार्शी तालुक्याला 25 ते 30 वर्षापुढचा दूरदृष्टिकोन ठेवून एक विकासात्मक काम करणारा नेताच अजून बार्शी तालुक्याला मिळालेला नाही. हे खऱ्या अर्थानं बार्शी तालुक्याचं दुर्दैव आहे. माझा प्रश्न नगराध्यक्षांना आहे की ॲक्च्युली नळपट्टी दिली जाते ही 1 वर्षाची, हे नळपट्टी दिली जाते 1 वर्षाची आणि पाणी दिले जाते 6 महिने. तर तुम्ही काय करणार आहे सांगा. ठीक आहे, त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ते सांगतील. ठीक आहे, मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे. मी अपक्ष म्हणून उभारलेलो आहे. मी छत्रपतींचा आदर्श घेऊन मी कुणावरही अन्याय होऊन देणार नाही आणि सर्व पक्षाचे माझे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे माझे सगळे दोस्तच आहेत. त्यामुळे मी कुठलाही अन्याय कुणावर होऊन देणार नाही आणि सगळा कारभार माझा पारदर्शी राहील, सर्वांसमोर राहील, अंधारात कुठलाही राहणार नाही. बिलकुल, सर्वांसमोर येऊन तुम्ही हा मुद्दा मांडलेला आहे. बार्शीचा विकासाचा तर पत्ताच नाही, पण 60-40चा वाटा चालू आहे बा. बिलकुल, 60-40चा वाटा सुरू आहे. बिलकुल, आताच तुम्ही हा मुद्दा मांडलेला आहे. पाठीमागे अजून काही नागरिक आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. या गर्दीतनं काही हात वर येत आहे. आत्ताच राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कतले म्हणले की आम्ही स्वच्छ कारभार केला. 5 वर्षात राष्ट्रवादीने 5 नगराध्यक्ष दिले आणि कारभार तर पहिला डमी नगराध्यक्ष नागेश अक्कलकोटेने. जर ह्यांनी जर स्वच्छ कारभार केला असेल तर इथं का आले नाहीत? स्वतः तो डमी उमेदवार पण आला नाही आणि स्वच्छ कारभारही केला नाही. शहरात महिलांसाठी एकही मुतारी नाही. बार्शीला जवळजवळ 8-10 तालुक्यातून व्यापारासाठी नागरिक येतात, पण बार्शी शहराच्या म्हणजे व्यापार पेठेमध्ये कुठेही स्वच्छतागृह नाही किंवा मुतारी नाही. जे होते त्यांनी काढल्या आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांना जागा दिल्या त्या. ठीक आहे, प्रत्येक पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांनी आपापली भूमिका मांडलेली आहे. या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांना आपली भूमिका मांडायची आहे. त्यांना आपण सगळ्यांना जास्तीत जास्त लोकांना आपले मुद्दे मांडण्याची संधी देऊया. पुन्हा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर भेटूया. पाहत रहा रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या कार्यक्रमात आज आपण आलेलो आहोत बार्शी शहरामध्ये. अजून काही महत्त्वाचे मुद्दे सुटले असतील तर तेही आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. न मांडलेले अजून काय मुद्दे तुम्हाला समोर आणायचे? माझं नाव जमील खान. मी सर्वांना विचारू इच्छितो की बार्शी नगरपालिकेने जर त्रिशंकू परिस्थिती, नगराध्यक्ष वेगळ्या पक्षाचा आणि सत्ता वेगळ्या पक्षाची, त्या परिस्थितीमध्ये सगळ्यांचा स्टँड काय असेल की ते विकासाला खीळ बसवणार का विकासाला साथ देणार? ठीक आहे, अजून या ठिकाणी बोला थोडक्यात. सगळेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 2 वकील आहेत आणि 1 जण व्यापारी आहेत. ह्यांना बार्शीच्या मूलभूत प्रश्नांची सगळ्यांना जाण आहे, परंतु विकासाच्या मुद्द्यावर कोणी बोलत नाही. आणि बार्शीमध्ये इव्हन बार्शी तालुक्यामध्ये तीच अवस्था आहे, आरोग्याची अवस्था नाही. बार्शीपासून 20 किलोमीटरहून इथं आरोग्य आला तर तिथं आरोग्य अधिकारी हजर नसतो आणि पत्रकारांनाही फोन केला तरी पत्रकारांनीही फोन उचलला नाही. बिलकुल, पण ठीक आहे, तुम्ही आता एका चॅनेलवर आपली व्यथा मांडली आहे, त्यामुळे पत्रकार सुद्धा फोन उचलतील अशी आपण अपेक्षा करूया. इथून बार्शी शहराला मालकाची गरज ना सेवकाची गरज. सेवक आमचा आशिभाई तांबोळी. ठीक आहे, सेवकांची गरज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. माझा एक मुद्दा होता की बार्शी शहरामध्ये भाजी मंडईचं सुशोभीकरण व्यवस्थित केलं गेलेलं नाही. कारण तिथं दलित महिला एक भाजी विक्री करताना तिच्या अंगावर मुतारीची भिंत पडून ती मरण पावली. तर त्यांना त्यांच्या वारसदारांना त्याचं काहीच नुकसान भरपाई दिली गेलेली नाही. हे सत्ताधाऱ्या लोकांचं काम होतं. दुसरी गोष्ट, भीमनगर समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर बांधलं गेलेलं आहे, त्याचं व्यवस्थितरित्या कामकाज पूर्णपणे केलेलं नाही.
ठीक आहे, या ठिकाणी काही पत्रकार मंडळ आहे, त्यांच्याकडे सुद्धा आपण जाऊया. माझा प्रश्न समोरील चारही मान्यवरांसाठी आहे की पाच वर्षाच्या कालावधीमध्ये बार्शीच्या स्वच्छतेच्या प्रश्नाबाबत सत्ताधाऱ्यांनी तर काम केलंच नाही, परंतु विरोधक सुद्धा त्याबाबत प्रामाणिक राहिलेले नाहीत. एक मुद्दा मी आपल्या जाणीवपूर्वक लक्षात आणून देतो की आता ज्या 4-5 प्रमुख पक्षांनी इथं आपल्या उमेदवारी बार्शी नगरपालिकेच्या रिंगणात आणलेल्या आहेत, त्यामध्ये राष्ट्रवादीला 40 वार्डसाठी 40 उमेदवार सुद्धा मिळालेले नाहीत. भाजपाला, भारतीय जनता पक्षाला पुरेसे उमेदवार मिळालेले नाहीत. काँग्रेसची तर पार 80-83 झाली आहे. बाकीच्या कुठल्याही पक्षाची म्हणजे इथं डाळ शिजण्याचे काही चिन्ह नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर मी आपल्या बाब एक लक्षात आणून देतो की हे शहर जे आहे हे मराठवाड्याचं प्रवेशद्वार आणि पश्चिम महाराष्ट्राचं शेवटचं टोक असलेलं शहर आहे. सगळ्यात महत्वाचं आहे, भगवंताची जशी नगरी आहे तशी शाहीर अमरशेखांची नगरी आहे. आणि अमरशेखाची नगरी असताना या शहराचं नेतृत्व करणारे स्वतःला पुरोगामी आणि परिवर्तनवादी समजत असताना हे अमरशेखांचं या वर्षीचं जन्मशताब्दीचं वर्ष आहे. पण नगरपालिकेच्या लोकांना थोडी सुद्धा शरम लाज काही वाटली नाही की त्यांनी अमरशेखाच्या नावानं कुठला छोटासा कार्यक्रम सुद्धा केला नाही. आणि म्हणून निश्चितपणानं या निमित्तानं मी शिवसेनेला धन्यवाद देईन की शिवसेनेनं अमरशेखांचं हे स्वप्न एका मुस्लिम समाजाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिला, ही एक अत्यंत महत्वाची बाब. ठीक आहे, माझा प्रश्न सत्ताधारी आणि विरोधक दोघांना आहे. गेल्या 10 वर्ष देश सत्ताधारी आणि तेच विरोधक आहेत. यांनी साहेब 78% घरपट्टीला व्याज लावलंय, पाणी देत नाहीत, रोड नाहीत. हे 78% गेले कुठं, ह्या दोघांनी पण सांगावं. पण आपण सगळ्यांकडून उत्तर घेऊया. आता या सगळ्यांना, आपल्या मतदारांना, बार्शीकरांना नेमकं काय आवाहन करायचं हे आपण चौघांना विचारूया. काय सांगायचं तुम्हाला मतदारांना? निश्चितपणे सर्वप्रथम मी जी मीडियाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आदरणीय सोपल साहेबांनी या ठिकाणी ऐकून घ्यावं लागेल, आदरणीय सोपल साहेबांनी या ठिकाणी घराणेशाहीला पूर्ण विराम देत प्रशांत कतले नावाचा एक तरुण तडफदार उमेदवार ज्याचं चारित्र्य चांगलं आहे अशा उमेदवाराला या ठिकाणी संधी दिलेली आहे. तुम्ही तुमच्या मतदारांना काय आवाहन कराल? संपूर्ण शहरामधले जवळपास 29 गलिच्छ वस्ती आहेत. 26 गलिच्छ वस्तीची विकास कामं आमच्या सत्तेमध्ये असताना आम्ही पूर्ण करून घेतलेली होती. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1 नंबर बार्शी नगरपालिका असा दर्जा त्या ठिकाणी प्राप्त करून घेतलेला होता. घरकुल असतील, गलिच्छ वस्ती असतील, दलित वस्ती असतील, या संपूर्ण घटकांना समोर ठेवून एक चांगल्या सुविधा देण्याचं स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिलं जातं. त्या प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी संपूर्ण सर्वसामान्य कुटुंबातील हे नगरसेवक एक हाडाचे कार्यकर्ते असलेले या ठिकाणी उमेदवार उभा केलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून एक सुंदर असं शहर म्हणून या ठिकाणी बार्शीची ओळख होईल असा आमचा शिवसेनेच्या माध्यमातून प्रयत्न आहे. बिलकुल. आपण काय आवाहन कराल मतदारांना? घरपट्टी आणि पाणीपट्टी प्रचंड वाढ केलेली आहे आणि त्याच्यामध्ये 24-24, 72% व्याज त्याच्याकडून घेतलं जातं. तर आमचं नगरपालिकेत सत्ता आल्याच्या नंतर आम्ही घरपट्टी आणि पाणीपट्टी 50% कमी करू आणि त्याचबरोबर जे व्याज आहे ते व्याज कुठल्याही परिस्थितीत आकारलं जाणार नाही. मला फक्त मतदाराला एकच विनंती करायची आहे की कुठल्याही परिस्थितीत आपली मतं, आपला अधिकार विकू नका आणि 5 वर्ष आपल्या पायावरती दोंडा मारून घेऊ नका. त्याचबरोबर एक योजना अटल राज आपला अधिकार जी मागच्या काळामध्ये आम्ही चालू केली आणि त्याला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. साहेब, दिवसाचे 70 ते 80 लोकांच्या तक्रारी येत होत्या आणि त्याचं आम्ही निवारण नगरपालिकेच्या माध्यमातून करत होतो. तेही भविष्यामध्ये आम्ही चालूच करतोय. त्याचबरोबर MIDCचा जो मोठा प्रश्न आहे तो मागील महिन्यामध्येच माननीय मुख्यमंत्र्यांकडे तो मांडला. त्यांनी तो विषय मार्गी लावलेला आहे. 6 महिन्याच्या आत MIDC आम्ही सुरू करतोय आणि बार्शी नगरपालिकेला स्मार्ट सिटी करण्यासाठी आम्हाला सत्ता द्यावी अशी मी सर्व नागरिकांना या प्रसंगी विनंती करतो. ओके, शेवटी आपण काँग्रेसकडे येऊया. तुम्ही काय आवाहन कराल तुमच्या मतदारांना? मतदारांना आवाहन करण्यापूर्वी मी एक गोष्ट निदर्शनास आणू इच्छितो. बग्याची भूमिका घेणारे विरोधक आणि टगे असणारे हे राष्ट्रवादीचे सत्ताधारी या दोघांनाही दूर करून परिवर्तनाची लाट आणि बोलक्या भावल्यांचा खेळ बंद करून आमच्यासारखे चांगले, सक्षम आणि चारित्र्य संपन्न लोक नगर परिषदमध्ये पाठवले पाहिजे आणि नागरिक समस्यांवरती आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू, एवढंच आम्हाला म्हणायचं. बिलकुल. सगळ्यांनी आपले मुद्दे मांडले आहेत, नागरिकांनीही मुद्दे मांडलेले आहेत. आता यामध्ये नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तूर्त धन्यवाद सर्वांचे या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. सर्व प्रेक्षकांचेही आभार. आणि या रणसंग्राममधून आज आम्ही बार्शी शहरातून आपला निरोप घेतो आहोत. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.